सर्वांना नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण सस्यश्यामला लॉग इन कशाप्रकारे करायचं आहे, CPI बेंगलोर यांच्या आदेशानुसार त्याच्यामध्ये लॉग इन कशाप्रकारे व्हायचं आहे आणि फोटो अपलोड कशाप्रकारे करायचं आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वात अगोदर गुगल पेज ओपन करायचं आहे. तेथे स्कूल एज्युकेशन म्हणून टाईप करायचं आहे. स्कूल एज्युकेशन म्हणून टाईप केल्यानंतर असा पेज ओपन होतो. इथे झूम करा. राईट साईडला तुम्हाला दिसत आहे गव्हर्नमेंट सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग सर्व्हिसेस याच्यावर क्लिक करायचं आणि इथे ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर असा पेज ओपन होतो. इथे सर्वात फर्स्ट ऑप्शन आहे सस्यश्यामला लॉग इन CPI बेंगलोर म्हणून, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर असा सस्यश्यामलाचा पेज ओपन होतो. इकडे उजव्या बाजूला 3 रेघ दिसत आहेत, त्याच्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर असा एक लॉग इन पेज ओपन होतो. डॅशबोर्ड, रिपोर्ट्स आणि लॉग इन मध्ये दिसत आहे. तर लॉग इनवर क्लिक करा. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर इतके लॉग इन ऑप्शन आहेत. HM लॉग इन, BO लॉग इन, DDPI लॉग इन, ACPI आणि स्टेट लॉग इन. आपल्याला HM लॉग इन म्हणून क्लिक करायचं आहे. आता इथे तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड विचारत आहे. आता युजर नेम येथे तुमच्या शाळेचा डायस कोड जे आहे ते घालायचं आहे आणि पासवर्डमध्ये सुद्धा तुमच्या शाळेचा डायस कोडच घालायचा आहे. जर डायस कोड न ओपन होत नसेल तर HDMC आणि HMचं जे अकाउंट आहे तो अकाउंट नंबर घालायचा आहे. तिथे घालून लॉग इन म्हणून प्रेस करायचं आहे. जेही तुमच्या शाळेचा डायस कोड आहे तो डायस कोड घालून लॉग इन करायचं आहे. आता अशा प्रकारे लॉग इन म्हणून केल्यानंतर असा पेज ओपन होतो. आता ओपन झाल्यानंतर पुन्हा इकडे राईट बाजूला 3 रेघा दिसत आहेत, त्याच्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर ते डाव्या बाजूला सर्वात वरी मॉडेल्स म्हणून दिसत आहेत. मॉडेल्स दिसल्यानंतर इथे 2 ऑप्शन ओपन होतात. सॅपलिंग रिशूड, सॅपलिंग प्लांटेड. रिशूड म्हटल्यानंतर तुम्हाला किती प्लांट्स आले ते क्लिक करायचं आहे. ते प्लांट्स आलेले आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. किती प्लांट्स आले आणि डेट, तुम्हाला आलेली डेट तिथे क्लिक करायचं आहे. केल्यानंतर इथे खाली सबमिट म्हणून करायचं आहे. तुमच्या शाळेला रिशूड झालेले झाडांची संख्या आणि दिनांक घालून सबमिट करायचं आहे. इथे सबमिटेड सक्सेसफुली. पुन्हा आणि इथे एक्झिट म्हणून दिसत आहे, त्या एक्झिटवर क्लिक करा. एक्झिटवर क्लिक केल्यानंतर पुन्हा बॅक होतो. पुन्हा बॅक जाऊन पुन्हा त्या 3 रेघावर क्लिक करायचं आहे. पुन्हा मॉडेल्समध्ये जायचं आहे. आता यावेळेस खाल्ल्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे, सॅपलिंग प्लांटेड म्हणून, म्हणजे किती झाडं लावलो. आता इथे म्हणजे झाडं लावलेली तिथे संख्या घालायचं आपल्याला. इन नंबर्स इथं करायचं आहे. नंतर खाली तुम्ही लावलेली डेट, झाडं कधी लावलात तुमच्या शाळेमध्ये ते डेट घालायचं आहे. नंतर इथे चूज फाईल, तुम्हाला अगोदरच 2 फोटो फाईलमध्ये सेव्ह करून ठेवायचे आहेत, झाडे लावलेली फोटो, आणि ते 500 KB मध्ये त्याचा साईज असला पाहिजे. आता इथे मी सेव्ह करून ठेवलेलो आहे. ते दोन्ही फोटो इथे अपलोड करायचे आहेत. हा एक झाली. नंतर चूज फाईलमध्ये जायचं आहे. चूज फाईलमध्ये जाऊन पुन्हा आणि दुसरे फोटो घ्यायचे आहे. दुसरे फोटो सिलेक्ट करून इथे खाली सबमिट म्हणून करायचं आहे. सबमिट ऑप्शन दिसत आहे, याच्यावर सबमिट करायचं आहे. जर साईज मोठा असेल तर अशा प्रकारे येतो लेस दॅन 500 KB म्हणून. त्याच्यासाठी साईज आपल्याला 500 KBच्या आतच करायचं आहे. केल्यानंतर जर साईज ओके असेल तर सबमिटेड सक्सेसफुली म्हणून येतो. त्याच्यानंतर तुमचा पूर्णपणे सबमिट झाल्यावर खाली एक ऑप्शन दिसत आहे व्ह्यू म्हणून, त्या व्ह्यूवर क्लिक करा. व्ह्यूवर क्लिक केल्यानंतर तुम्ही अपलोड केलेले फोटो तिथे दिसतात. जर फोटो दिसले तर तुमचा सक्सेसफुली हा सबमिटेड झाला आहे असे प्रकारे समजायचं आहे. आणि त्याचं तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन सुद्धा ठेवू शकतो. अशा प्रकारे हा सक्सेसफुली या शाळेचा सबमिट झालेला आहे.
अशाच प्रकारे तुम्ही घरबसल्या तुमच्या फोनमध्ये सुद्धा सर्व मुख्याध्यापकांनी अशा प्रकारे हे कार्य पूर्ण करू शकतात. अशाच प्रकारच्या आणखी नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आणखी नवीन व्हिडिओ सहित. तोपर्यंत जय हिंद.